मर्तबा मल्टी कलर्स बॉल से टूर्नामेंट कर रहे करेश मात्रे। कमेटी यहां से जो भी कलर की गेंद देंगी उसको एक्सेप्ट करना पड़ेगा दोनों टीमों को। भावेश पवार को शायद लाल कलर नहीं चाहिए था, लेकिन वो जब बल्लेबाजी करते हैं तो गेंदबाज लाल हो जाता है। खेल की शुरुआत होती भी अंपायर परेश महाजन और अंपायर शकील कोटी दोनों तैयार। विजेंद्र ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए बहुत जाने जाते हैं। पवन केने पहली गेंद के साथ विजेंद्र को ड्राइव किया, हवा में फील्डर हैं और पहली गेंद पर विजेंद्र वाइडिश लॉन्ग ऑन पे 0 पे आउट। खूप मोठा आदरा म्हणता येईल। राहुल केने तिथे सज्ज होता। अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळते। विजेंद्र ज्याने बदलापूर येथे ओपन संघाविरुद्ध अंतिम सामन्यामध्ये 30+ धावांची आवश्यकता असताना 6 चेंडूमध्ये 30+ धावा कुठून विले संघाला विजयपद पटकावून दिलं, तर तोच फलंदाज मात्र इथे स्वस्तमध्ये बाद होताना 0 बाद होऊन पेलोमध्ये परतताना। हालांकि शॉट जरूर अच्छा जमाया था, लेकिन पीछे फील्डर थे। चार ओवर का ये मुकाबला है। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड घोषित के अंपायर ने 1 रन से शुरुआत होती हुई यहां पर गावदेवी वेले की। थोड़ी आवाज बढ़ा, आवाज। बोल कर दिया वहां पर। क्या बॉलिंग कर रहे हैं पवन केने। बॉबी भोयर 0 का चश्मा पहन के लौटते हुए। 2 फलंदाज बाद होऊन पेलोमध्ये परतलेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना खाते उघडण्याची संधी मिळालेली नाही। पवन केने याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। 1 धाव फक्त आव्हानाच्या रूपाने वाईट रूपाने दिलेली आहे। कल दूसरे मैच में चैलेंज के सामने से जो गेंदबाजी की वही गेंदबाजी अभी तक कर रहे। या 2 संघामध्ये स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये गावदेवी वेले संघाला पराभूत केलं होतं गोडसे बी संघाने। आणि पुन्हा एकदा यंदा जगामध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये हे 2 संघ परत एकदा एकमेकांसमोर येऊन ठेपलेले आहेत आणि ते पहिल्या षटकामध्ये नाजूक स्थितीमध्ये आपण पाहतो गावदेवी वेले संघाला। 2 विकेटें हासिल कर चुके हैं पवन केने। गोडसई भी बनाम गावदेवी वेले मुकाबला चलता हुआ लेट दिलीप भोयर रेनी ट्रॉफी में। ओ इस मरतबा टर्न करना चाहते थे ऑन साइड में भावेश थले। गेंद उनके पैरों में उलझ गई, कोई रन नहीं। अब मौसम काफ़ी खुशगवार हो चुका है, बाइयों और गहरे बादल छाए हुए हैं और पवन केने मुड़ते हुए। अच्छी गेंद लेकिन ज़्यादा कटी वाइड। भावेश पवार ने कोशिश की थी अंपायर को चकमा देने की, लेकिन अंपायर परेश महाजन बहुत ही चालाक 1 रन से 2 पे पहुंचा है स्कोर। अभी तक कोई बैट्समैन ने खाता नहीं खोला है। 2 बैट्समैन 0 पे आउट हुए हैं। भावेश थले सामना कर रहे हैं। ओ क्या गैदर किया है, एक और विकेट। अनबिलीवेबल कैच टेकन बाय भावेश पवार। लय डेंजर एक नंबर या भादवड गावाची शान। लय डेंजर एक नंबर या भादवड गावाची शान। दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन। जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन। जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन। क्या कहेंगे इस कैच के बारे में। इसीलिए तो भावेश पवार को मैंने 3 नाम दिए। हर फन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन का हीरो और प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट। आणि 3ही नावं नक्कीच अगदी योग्य आहेत। हरपन मौला नक्कीच हर फन आपण पाहतो या 3ही क्षेत्रामध्ये, मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो। बल्ले से 1 रन एवन पवन ने नहीं दिया है। शुभा धुमाल का दिया हुआ है नाम। एवन गेंदबाजी और बढ़िया गेंद ब्लॉक होल्ड में थी और पहला ओवर समाप्ति की तरफ बढ़ रहा है।
एक गेंद बाकी है, 2 रन और 3 विकेट। इसे कहते हैं बल्लेबाजों की बोलती बन गेंदबाजी। पवन के ने अच्छी गेंद और इसके साथ ही 1 ओवर की समाप्ति, 2 अतिरिक्त रन, 3 विकेट। एवन पवन की एवन गेंदबाजी, क्या कहेंगे सुभाष? नक्कीच एवन पवन याचा अतिशय सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. या षटकाचा विचार केला तर 2 धावा त्याही अवांतरी रूपाने त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केलेले आहेत. त्यामध्ये विजेंद्र पाटील, बॉबी भोईर आणि भावेश थले. केतन मुकादम की जिम्मेदारी बढ़ गई है, जतीन है, जबकि भावेश पवार है। इस मरतबा गेंद को हवा में खेला, कॉटन बॉल, बहुत बढ़िया कैच। कहाँ छूटते भावेश पवार से कैच, और विकेट नंबर 4 गिरता हुआ 2 के योग पर। संघाचा करिश्माच रे हो बॅट्समन सुबह धुमाल। हालांकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में जिम्बाब्वे के नाम रिकॉर्ड है, 6 बैट्समैन उनके 0 पे आउट हुए थे श्रीलंका के सामने। लेकिन ये बताइए, जिस तरह से मौली स्पोर्ट भादवड़ के नाम ही रिकॉर्ड है, उनके 8 बैट्समैन रॉयल निज़ामपुरा के सामने मेयर कप 2008 के सेमीफाइनल में आउट हुए थे। ग्रामीण में ये रिकॉर्ड कहाँ है? स्वर्गीय हेमंत पाटील स्मृतिचषक खारबाव या चषकामध्ये गावदेवी वडगर संघाचे सर्वाधिक 5 फलंदाजी 0वर बाद झाले होते. ओ बच गए, वहां पे कट करना चाहते थे। यहाँ 4 बैट्समैन 0 पे आउट हुए हैं, कोई भी बैट्समैन ने खाता नहीं खोला है। जतीन को जतन करना होंगे और नीलेश पाटिल को जबरदस्त खेलना होगा। भावेश पवार इस मरतबा ड्राइव किया, बहुत तेज लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, थोड़ी सी चूक, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। हालांकि थ्रो अच्छा आया था। इन 2 रन से पहले बैट्समैन बने नीलेश पाटिल, जिन्होंने बल्ले से रन बनाए। कुल स्कोर है 4, विकेटें गिरी है 4। भावेश पवार फिर कट करने की कोशिश, लगातार गुडलेन पे गेंदों को पिचअप करा रहे हैं और हल्का सा मोमेंट, क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज हैं, गेंदें बाहर कट रही है। भावेश ओ पैरों पे निशाना था, सवाल पूछा वहां पे। 1 रन लेग बाय का बनता हुआ, 1 रन से 5 रन और 4 विकेट। दरम्यान वेदांत वागचौरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि गुडसे बी संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. भावेश पवार गेंद 1 रन डिक्लेयर के तौर पे, और जतिन ने भी अभी जाकर खाता खोला। 2 ओवर की समाप्ति, रन बने 6, विकेटें गिरी है 4। 4 ओवर का मुकाबला है। बचे हुए 2 ओवर में क्या होता है, आइए सुनते हैं। घोड़सई टीम का जो परफॉर्मेंस है वो सर चढ़ के बोल रहा है, और सुभाष धुमाल की कमेंट्री का जादू भी, मैन बिलोंग फ्रॉम घोड़सई, सर चढ़ के बोल रहा है। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. गुडसे बी संघाचा विचार केला तर गुडसे बी संघाने पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 चषकांवर नाव कोरलेले आहेत. स्वर्गीय नित्यानंद चषकावरही गुडसे बी संघाने आपलं नाव कोरलेलं आहे आणि आउट ऑफ भिवंडी ही एक चषक त्यांनी पटकावलेलं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कपिल केने येतोय. पवन केने आणि भावेश पवार यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे, आपल्याकडे 6 धावा. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेले गावदेवी वेले संघ. यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. धावांसाठी अक्षरशः संघर्ष करताना आपण पाहतोय गावदेवी वेले संघाच्या फलंदाजांना. कपिल केने यावेळी पुन्हा एकदा, यावेळी मात्र दिशा भरकटलेले, पंचांचा वाढचा इशारा येतोय. बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय अवांतराच्या रूपाने 1 धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात, फक्त न फक्त 7 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद होतोय गावदेवी वेले या संघाचा. निम्मा संघ गारद झालेला आहे. धावसंख्या 7, 5 फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले आहेत.
एक्सप्रेस डिलिव्हरी अतिशय वेगवान चेंडू फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पवन केने यांनी पहिलं षटक घातलं, त्या षटकामध्ये 3 विकेट त्याने प्राप्त केले होते. भावेश पवार याचंही पॉवरफुल षटक पाहायला मिळालं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 1 विकेट चटकवलं होतं. आणि कपिल केने याने एक विकेटचं खुराक नुकतंच प्राप्त केलेलं आहे. पुढे येऊन हा फटका केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते राहुल केनेचं, ज्याने पहिल्या चेंडूवर विजेंद्र याचा चांगला झेल पकडला होता. फक्त एका धावीने धावसंख्या पुढे सरके धावपलकर धाव पाहायला मिळत आहेत, त्या 8 धावा. यावेळी समोर खेळलेले आहे डाऊन द ग्राउंड. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धनराज याचं. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 3 धाव वाचवताना फक्त एकच धाव धावपलकमध्ये जोडली जाईल. धावपलक धाव पाहायला मिळत आहेत, त्या 9 धावा. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर आपण पाहतोय इनफ टोटल धावफलक पाहायला मिळेल. अगदी कासव छाप गतीने धावफलक पुढे पुढे सरकत आहे गावदेवी वेले संघाचा. देखिए अगर 9 रन में पकड़े तो नीलेश पाटिल ने 3 बनाए और अतिरिक्त रन 3 है. अतिरिक्त रनों की तादाद 4 है. हाईएस्ट स्कोर जो बनाया है वो एक्स्ट्रा ने बनाया. 4 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत गावदेवी वेले या संघाने. सूरज केने येतो गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक घालण्यासाठी. सामना करेल फलंदाज निलेश. यावेळी समोर खेळलेल्या 20 सेपमध्ये राहुल केने चेंडूवर झेपावतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, चांगला थ्रोही पाहायला मिळाला, डायरेक्ट निशाणा आणि धावबाची रूपाने फलंदाज बाद. इसे कहते हैं हरफन मौला खिलाड़ी. हर फन है उनके पास. थ्रो देखिए सीधा स्टंप से टकराया, इसीलिए तो भावेश पवार इतने पॉपुलर हैं. हालांकि मैं अक्सर कहता हूं कि लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के टूर्नामेंट्स, अल्ताफ बाली का ऑर्गेनाइज डिसिप्लिन, प्रिंस मूवीज का टेलीकास्ट, इनको आप अल्फाज में बयान नहीं कर सकते. लेकिन भावेश पवार एक ऐसे खिलाड़ी हैं जिनके परफॉर्मेंस को कहने के लिए आपको बहुत लफ्ज़ ढूंढ के लाने होंगे. अब तीनों तो कह दिए, उसमें भावेश पवार को भी ऐड कर दीजिए. यावेळी मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला होता, एकच धाव. धावफलकामध्ये जोडली जाईल धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 11 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. सूरज केने शेवटच्या षटकात बोलतोय. सामना करेल फलंदाज अनिकेत. यावेळी क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अशी अनोखी दादाची चर्चा भारी. नावाची यांच्या चर्चा भारी, नावाची यांच्या चर्चा भारी. कापे बॉलर असा ठरत. वेले फिक्र हो रही है कि किसको खेले और किसको ना खेले. लेकिन पवन केने ने 3 विकेट लिए, भावेश पवार बैक टू बैक आए, 1 विकेट लिया, कपिल केने ने 1 लिया और सूरज केने ने 1 लिया. यावेळी जमिनीलगत हा चेंडू खेळलेला आहे. 20 सेपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तोपर्यंत धावांची लहलूट करताना फलंदाज. 3 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 3 धावेने गावदेवी वेले संघाची धावसंख्या पोहोचते ते 14वर. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. यावेळी पुढे येऊन हा फटका खेळलेला आहे स्टेट लॉंग ऑन रिजनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण धावबाच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये गावदेवी वेले संघाने आपल्या धावपलकावर धावा झळकलेल्या त्या 15 आणि 16 धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे गोडसे बी या संघासमोर. सुभाष ये बताइए कि जो इसी ग्राउंड पे 2009 के आरके ट्रॉफी में
5 गेंदों पे शांतानु ने 5 सिक्सर लगा के मैच खत्म किया था, जो भिवंडी तालुका क्रिकेट के इतिहास में सबसे कम गेंदों में चेसिंग है। क्या लगता है ग्रामीण का कोई ऐसा रिकॉर्ड जो आपके पास हो? ग्रामीणचा असा रेकॉर्ड्स गोडसे बी संघाच्या नावे आहे. कारण गोडसे बी संघाने मला आठवतंय केवळ 1 षटक आणि 3 चेंडूमध्येच सामना जिंकला होता. तर एक माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. फक्त आणि फक्त 16 धावांचं लक्ष गोडसे बी संघासमोर असणार आहे. गावदेव वेले संघाकडून जी अपेक्षा होती, कारण या संघाने बदलापूर चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये ओपनच्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. ज्यावेळी 6 चेंडूमध्ये 30+ धावांची आवश्यकता असताना विजेंद्र यांनी त्या धावा कुठून काढून संघाला विजय संपादन करून दिला होता. मात्र या चषकामध्ये गावदेव वेले संघाचं प्रदर्शन त्याप्रमाणे पाहायला मिळालं नाही. धुमाल, मुझे तो लगता है कि वो दिन भी दूर नहीं कि आप सुभाष धुमाल को भी एल्बम में देखेंगे, क्योंकि मेरे पास एक पोस्टर है दिस्ते मॉडल भारी, और उसमें पवन केने को बताया गया है. ऐसा लग रहा है कि घुड़सई के क्रिकेटर क्रिकेट के साथ साथ बहुत कुछ इसमें आगे बढ़ रहे हैं. आणि इंस्टाग्रामचा जर विचार केला तर इंस्टाग्रामवर सध्या पवन ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये A1 आहे, इंस्टाग्रामवर भरपूर फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्राम पवन A1 आपल्याला पाहायला मिळतोय. बिल्कुल, भावेश पवार के तो फॉलोअर्स बहुत ज़्यादा हैं. 1600 और आ जाते हैं तो 1 लाख के करीब उसके फॉलोअर्स हो जाएंगे. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली नक्कीच फॉलोअरच्या बाबतीत किंग कोहली म्हणून गणला जातोय. सर्वाधिक फॉलोअर्स इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे पाहायला मिळत आहेत. बॉबी भोयर, मैच को जिताना है तो राज कपूर के बॉबी की तरह हिट होना होगा. पहली गेंद हथौड़ा, पुल पावरफुल, 6 रन. इसीलिए तो मैंने पहले बीपीएल में कहा था कि बीआरपीएल में के बैट्समैन अपने हाथ में बैट के साथ हथौड़ा भी लेके आता है. अगदी बरोबर आहे. हातोडा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कितने गेंद में गोरसई ने जीता है अब, और कितने गेंद में मैच खत्म करते हैं. नया कीर्तिमान बनता है या नहीं? ओ ऊपर लगी है, भावेश पवार को जाना होगा. बढ़िया कॉटन बॉल. हालांकि इस तरह के कैचेस आसान नहीं रहते हैं. इसका अर्थ था और कॉटन बोल्ड हो गए. 6 रन बना के वापस. एक तुमारे एक हमारे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर षटकाचं प्रत्युत्तर देताना बॉबी स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला झेल पकडतोय. ये नहीं भूलना चाहिए कि इस सीजन में बॉबी भुईर ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. नक्कीच रबर क्रिकेट असो की मात्र टेनिस क्रिकेट असो, टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये बॉबी भोईर 1 मॅन शो वेले संघाकडून पाहायला मिळाला होता. नए बैट्समैन संदेश केने आए बल्लेबाजी के लिए. खींच के मारा है, और देखना अंपायर क्या सिग्नल देते. 2 रन. इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है गुरसई बी का. संदेश को उड़ाया. 6 रन. 5 गेंदों में 14 रन हो चुके हैं, और यहां से सिर्फ 2 रन चाहिए. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे जबरदस्त गोडसे बी संघाला जय संपादन करण्यासाठी. बॉबी भुईर भी लगता है 6ठे हफ्ते में उतर जाएंगी. इस मरतबा गेंद देखना है, पीछे सरक गई है. 1 रन बनता हुआ. अब इस मैच को जीतने के लिए सिर्फ 1 रन चाहिए. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गोडसे बी संघाला. बिल्कुल एक तरफा मुकाबला. दुनिया में कोई भी शख्स एक तरफा ना प्यार चाहता है ना एक तरफा हार चाहता है. 1 गेंद बाकी है. पहली गेंद पे सिक्सर, दूसरी पे विकेट, तीसरी पे 2, चौथी पे 6, पांचवी पे 1. 1 गेंद कहाँ गई?
एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकतर्फी गेम असो की एकतर्फी प्रेम असो या दोन्ही गोष्टी कोणालाही आवडत नाहीत. आज करेश मात्रे ने कुछ ज़्यादा ही टेस्टी खाना खिला दिया है. एक रन चाहिए. बॉबी बैट्समैन को घेर लिया है, लेकिन ये जंग हारने के बाद की फौज है. शेजारी वाढलेले आहेत. अमरीला फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. देखना है हमारे स्कोरर के मुताबिक पहली पे 6, दूसरी पे विकेट, तीसरी पे 2, चौथी पे 6 और पांचवी पे 1. 5 ही तो गेंदे हुई है. गणित हिसाब के मार्क्स पूछना होंगे मैच के बाद. इस मरतबा फोर्स कर दिया गेंद को सीधा आउट ऑफ पार्क. 6 रन. मैच फिनिश. तर हा सामना जिंकलेला आहे जबरदस्त गोडसे बी संघाने. अभिनंदन गोडसे बी. अभिनंदन भावेश पवन सूरज ऑल प्लेयर्स अँड हार्ड लक गावदेव वेले हार्ड लक भावेश तरे केतन मुकादम अँड ऑल प्लेयर्स. तर मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे A1 पवन. करेश मात्रे ये बताइए कि चिट्टी किसके बीच में होंगी. करेश मात्रे की टीम खेलेंगी और ये दोनों टीमों के गोरसई बी और चौटा हिरवा मनकोली के कैप्टन दोनों को आना है. एक की चिट्ठी निकलेंगी, वो सीधा सेमीफाइनल में पहुंचेगा. मॅन ऑफ द मॅच A1 पवन. पवन केने ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. पवन आपण यायचं व्यासपीठावर. राम नाईक आमचे मामा उपस्थित झालेले आहेत या मुख्य व्यासपीठावर. आपण पवनला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. पवन ठरला मॅन ऑफ द मॅच. नक्कीच क्रिकेट तर क्रिकेट. आता मला वाटतं बॉलिवूडमध्ये एंट्री मारण्याची आता तयारी आहे पवनची. तर पवन यांना मॅन ऑफ द मॅच दिली. राम नाईक जोशी फाउंडेशनचे उत्कृष्ट गोलंदाज 40 प्लसचे, यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. खूप खूप अभिनंदन पवन केने आणि पुढच्या मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. तर आपण ड्रॉ करणार आहोत. मानकुली आणि गोरसई संघाची चिठ्ठी आपण उडवणार आहोत. भादवड संघाने लगेच तयारीत राहायचं आणि टॉस करण्यासाठी आपण येऊन राहायचं. एका चिठ्ठीवर बाय लिहिला जाईल आणि एक एम्प्टी चिठ्ठी, आणि ती चिठ्ठी उडवण्याकरिता आपण नक्कीच त्या दोन्ही कॅप्टनकडे देणार आहोत.